बघा 25.2 अधिक 8.4 सोबत गुणिला स्वरूपात कंसात 4.16 अधिक 3.84 कंस बंद बराबर किती? दशांश अपूर्णांकावर आधारित ही पदावली सोडवायची कशी? मी एकदा सोडवली लेकरांनो, उत्तर पाठवलं. ज्या परीक्षार्थ्यानं मला हा प्रश्न विचारला, या प्रश्नाचं एक्सप्लेन मी पाठवलं की बाबा याचं उत्तर 92.4 आहे. ते म्हणलं सर हे चुकीचं आहे तुमचं. मग पुन्हा म्हणलं काय आपलं विसरलं का बाबा, काय आपलं चुकलं का किंवा अनवधान झालं का? मी प्रयत्न पुन्हा केला आणि पुन्हासुद्धा 92.4 हेच उत्तर येते बाबा रे. असं नाही सर, हे प्रश्न तुमचं उत्तर चुकलं, याचं उत्तर 24 येते असं म्हणाला. सर या पदावलीचं उत्तर काय आहे तर 24 आहे असं म्हणाला. आम्ही विचार करायला लागलो कोणत्या अँगलला 24 उत्तर येते बाबा याचं. लेकरांनो, मी तुम्हाला हे सांगतो की काही प्रश्नामध्ये चुका ह्या छपाई चुका असतात. लक्षात, पेपर छापताना अनवधानाने चुका होतात. इथं त्याचं हे जे 24 त्यानं सांगितलेलं उत्तर तेव्हाच येऊ शकते जेव्हा हे चिन्ह भागीला असेल. आता इथं चिन्ह अधिक होतं म्हणून सगळी गफलत, माझा वेळ गेला. लक्षात, म्हणजे हे पूर्वी काढलेलं मी उत्तर चुकीचं हे असं नाही. इथं जर चिन्ह मला ते अधिक दिसायला लागलं आहे, अधिक कंप्लीट दिसायला लागलं, म्हणजे मला डोळ्यांत कमी दिसतेच, परंतु मी तो आमच्या भिंगाचा चष्मा घालून पाहिला, हे चिन्ह लेकरांनो अधिकच होतं. मग जेव्हा चिन्ह अधिक होतं तेव्हा हे आलेलं जे उत्तर आहे 92.4 हे अगदी तंतोतंत योग्य आहे. परंतु तो मुलगा म्हणतो की सर याचं ॲक्युरेट उत्तर 24 आहे. तेव्हा मी आत्मचिंतन करायला लागलो की या गणितामध्ये कुठेतरी बिघाड आहे. मी इथं टाकून पाहिलं भागीला चिन्ह अधिक चिन्ह नसावं हे असा गेस करत मी एक पुन्हा प्रयत्न केला आणि गणिताला परत सोडवायसाठी सुरुवात केली. लेकरांनो, प्रश्न आहे पदावली. या घटकावर आधारित पदावली सोडवत असताना कंस भागुबेव हा नियम. प्रथमतः कंस किंवा कंसातील क्रिया याला प्राधान्य द्या. चाचीचे ही पदं असतील त्यांना प्राधान्य द्या. नंतर क्रमशः भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या नियमानं, या गतीनं ही पदावली आम्ही नेहमी सोडत असतो. मग आता कंसातले पदं सोडवायचे म्हणजे हा भागाकार जरी असला असू द्या, आम्हाला नियम सांगते त्याप्रमाणे इथं कंस भागुबेव पहिल्यानं कंस सोडवा. मग आता ही कंसातील त्याचा अर्थ बेरीज सोडवा. 4.16 आणि 3.84 दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह यावं, ही गोष्ट प्राकर्षानं लक्षात ठेवा. मग आता 6 आणि 4 10शी 0 हाचा आला 1, 9 आणि 1 10शी 0 हाचा आला परत 1, इथं देऊन टाका 4 आणि 4 8, म्हणजे 8 दशांश चिन्ह पुढं 0 0 आले. दशांश चिन्हानंतर किती शून्य येऊ द्या हजारानं खंडीभर, त्याला कुठलाही व्हॅल्यू नसतो. म्हणजे ही बेरीज किती तर 8 इथं मांडून टाका कंसामध्ये. लेकरांनो लक्ष द्या. आता 25.2 भागीला 8.4 कंसातून ही पूर्ण प्रोसेसच पूर्ण करायची. कंस सोडवणे म्हणजे कंसातली टोटल क्रिया करून टाकायची. या 8ला सुद्धा बाहेर काढायचं. म्हणजे काय करायचं, हे 8 या पदासोबत गुणिला आहे त्याला कंसातून बाहेर काढायचं, म्हणजे गुणिला स्वरूपात मांडावं लागते. पुढे चला. आता भागुबेव, आता आम्हाला क्रमशः भागाकार करावा लागतो. लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. 25.2 भागीला 8.4 25.2 भागीला 8.4 इथं दशांश चिन्हानंतर एक स्थळ, छेदस्थानी सुद्धा दशांश चिन्हानंतर एक स्थळ. इथं दशांश चिन्हासाठी दशांश चिन्ह घालवता येते, किंबहुना दुसरा नियम असा, अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, छेदस्थानी 0 घ्या. मात्र 0 किती घ्या तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढी एकावर 0 असलेली संख्या गुणीला घ्या.
जेव्हा अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं तेव्हा छेदस्थानी ही प्रोसेस, छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं तेव्हा अंशस्थानी ही प्रोसेस. कशी मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी 10 गुणिला छेदस्थानी असलेलं हे दशांश चिन्ह घालवलं म्हणून अंशस्थानी 10 गुणिला. का 10 गुणिला, तर दशांश चिन्हानंतर इथं एकच तळ आहे, इथं सुद्धा एकच तळ आहे, म्हणून एकावर 0 असलेली, एकावर 1 0 असलेली संख्या गुणिला. इथं 10ला 10 समाप्त होतात म्हणजे 252 छेदस्थानी काय 84. आता हा भाग द्यायचा लेकरांनो. 12 7 84 होतात, 12 2 24 1 उरते आणि 12 1 12 म्हणजे 21 आणि छेदस्थानी 7 असा हा काहीसा भाग जातो. आणि याला सुद्धा भाग देता येते. 3 हा भाग जातो, 7 3 21 म्हणजे 3 हा भाग कसा गेला तर 3 गेला. पुढं गुणिला 8 8 3 24 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तो मुलगा म्हणला सर याचं उत्तर 24 आहे. कारण तुमच्या लक्षात ह्या मुद्रण करत असताना, छपाई करत असताना, याला मुद्रण मिस्टेक, प्रिंट मिस्टेक म्हणतात, छपाई करत असताना झालेली चूक म्हणतात. इथे हे अधिक चिन्ह नसून भागीला चिन्ह होतं. या पदावलीचं उत्तर काय तर 24 हे लेकरांना तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. पदावली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता.